हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी. आज आपण जाणून घेणार आहोत PhD एंट्रन्स एक्झामविषयी सविस्तर माहिती. PhD म्हणजेच डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, विद्या वाचस्पती, संशोधन आणि उच्च शिक्षणाचा सर्वोच्च टप्पा. जर तुम्हालाही रिसर्च, अकॅडमिक्स किंवा युनिव्हर्सिटी लेवलवर प्राध्यापक व्हायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी निश्चितच उपयुक्त आहे. चला तर मग सुरुवात करूया. प्रथमतः PhD म्हणजे काय? PhD हा एक रिसर्च प्रोग्राम आहे. यात विद्यार्थ्याला एका विशिष्ट विषयावर नवीन ज्ञान, शोध किंवा योगदान करायचं असतं आणि याचा कालावधी 3 ते 6 वर्ष असतो. विद्यापीठानुसार त्याच्यात कमी जास्त होऊ शकतो. काही विद्यापीठांमध्ये किमान 2 वर्षाचा कालावधी असतो संशोधन सादर करण्यासाठी, सबमिट करण्यासाठी, आणि कमाल 5 वर्षाचा. तर काही ठिकाणी 3 ते 6 वर्ष एवढा कालावधी PhDसाठी, संशोधनासाठी उपलब्ध करून दिला जातो. मग याचे आपल्याला नेमके फायदे काय आहेत, उपयुक्तता काय आहे, PhD करायचं तर कशासाठी, त्यानंतर कोणते आपल्याला लाभ मिळू शकतात? तर विद्यापीठात असिस्टंट प्रोफेसर किंवा प्रोफेसर या पदावर नियुक्ती होऊ शकते. संशोधन संस्था, इंडस्ट्री, थिंक टँक यामध्ये देखील नोकरीच्या संधी PhD झालेल्यांना उपलब्ध असतात. स्वतःचे रिसर्च पब्लिकेशन्स, बुक्स लिहिण्याची संधी देखील PhD नंतर उपलब्ध होऊ शकते. PhD करण्यासाठी PhD एंट्रन्स म्हणजे पेट एक्झाम देणं आवश्यक आहे. आणि मग ह्या पेटची नेमकी आवश्यकता काय ते आपण समजून घेऊ. UGCच्या नियमानुसार PhD प्रवेशासाठी उमेदवाराची पात्रता आणि रिसर्च क्षमता तपासणे आवश्यक असते आणि त्यासाठी पेट घेतली जाते. ह्या एंट्रन्स एक्झामद्वारे विद्यार्थ्याची रिसर्च क्षमता तपासली जाते. संशोधनाची मानसिक तयारी, विषयातील सखोल ज्ञान, क्रिटिकल थिंकिंग, डेटा हँडलिंग आणि विश्लेषण कौशल्य इत्यादी कौशल्य या पेटमधून विद्यार्थ्याची तपासली जात असतात. काही विद्यापीठे स्वतःची परीक्षा घेतात. उदाहरणार्थ पुणे विद्यापीठाची पेट परीक्षा होते, PhD एंट्रन्स परीक्षा होते आणि नंतरच PhDसाठी प्रवेश दिला जातो. तर काही ठिकाणी आता पेट घेणं विद्यापीठांनी बंद केलेलं आहे आणि UGC नेट किंवा CSIR नेट किंवा गेट किंवा सेट एक्झाममधून क्वालिफाय झालेले जे विद्यार्थी असतात तर त्यांना PhDसाठी प्रवेश दिला जातो. एलिजिबिलिटी क्रायटेरिया: पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये किमान 55% मार्क्स आवश्यक असतात. यात SC, ST, OBC जर नॉन क्रिमिलेअर असेल OBCचं तर तसंच PWD यांच्यासाठी 50% मार्क्स पुरेसे असतात. किंवा नेट, GRF, गेट, MPhil, सेट या परीक्षांमध्ये क्वालिफाय विद्यार्थ्यांना अनेक विद्यापीठांमध्ये एंट्रन्स एक्झामपासून सूट मिळते. आणि एक्झम्प्टेड स्टुडंट्स असं म्हणून त्यांना PhDसाठी डायरेक्ट ॲडमिशन मिळू शकते. कोणत्या शाखेत PhD करायचं आहे त्यात मास्टर्स डिग्री असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ MA इंग्लिश असलेला विद्यार्थी इंग्लिश लिटरेचरमध्ये PhD करू शकतो. PhD एंट्रन्स परीक्षा साधारणतः 2 भागात घेतली जाते. पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर्स घेतले जातात. पहिला पेपर जो असतो तो रिसर्च मेथडॉलॉजी आणि ॲप्टिट्यूडचा असतो. यात लॉजिकल रिझनिंग, डेटा इंटरप्रिटेशन, रिसर्च डिझाईन, सॅम्पलिंग मेथड्स, हायपोथेसिस, थेसिस रायटिंग बेसिक्स, कम्युनिकेशन स्किल्स इत्यादी उपघटकांचा समावेश असतो. तर पेपर 2 जो असतो तो स्पेसिफिक सब्जेक्ट्सचा असतो. आपल्या मास्टर्सच्या विषयावर आधारित प्रश्न यात विचारले जातात. उदाहरणार्थ तुमचा जर हिस्ट्री सब्जेक्ट असेल तर हिस्टॉरिकल रिसर्च, इम्पॉर्टंट थेअरीज, मेथड्स याविषयी पेपरमध्ये विचारले जाते. आणि ह्या दोन्ही पेपर्सचं एकत्रित मार्क्स जे असतात, एकत्रित पर्सेंटेज जे असतं ते क्वालिफिकेशनसाठी वापरलं जातं. PhD एंट्रन्स एक्झाम जी असते ती MCQ फॉर्मॅटमध्ये होते. फार क्वचित ठिकाणी डिस्क्रिप्टिव्हमध्ये होते. कालावधी परीक्षेतील गुणांनुसार 2 ते 3 तासाचा असतो. पेपर पॅटर्ननुसार साधारणपणे कालावधी ठरत असतो. सिलेक्शन प्रोसेस ही 3 टप्प्यांमध्ये होते. सर्वप्रथम एंट्रन्स एक्झाम पास करणं, त्यानंतर इंटरव्ह्यू किंवा व्हायवा. इंटरव्ह्यूमध्ये तुमच्या संशोधन विषयावर चर्चा केली जाते. गाईड तुमचं व्हिजन, इंटरेस्ट तपासतो आणि त्यानंतर मेरिट लिस्ट तयार केली जाते. एंट्रन्स प्लस इंटरव्ह्यू प्लस रिझर्वेशन पॉलिसी यावर आधारित एकूणच मेरिट लिस्ट तयार होत असते आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना PhDसाठी प्रवेश मिळत असतो.
आजचा हा व्हिडिओ मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आणि खूप जण PhD विषयी विचारणा करत असतात की नेमके एंट्रन्स एक्झाम कशी असते, तिची प्रिपरेशन कशी करावी. तर यातले बहुतांश जण जे असतात तर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि आहे थोडाफार वेळ उपलब्ध, तर चला करूया PhD असं म्हणून एंट्रन्स एक्झाम द्यायला जातात. पण मित्रहो, लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट एवढ्या सुलभतेने मिळत नाही. PhD ही सर्वोच्च डिग्री आहे आणि त्याच्या एंट्रन्ससाठी आपल्याला थोडी मेहनत घेणं तर नक्कीच आवश्यक असतं. तर मग याच्या एक्झामच्या प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी कशी ठरवायची, याच्यासाठी साधारण 5 स्टेप्समध्ये आपण विचार करू शकतो. पहिली म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनचं बेसिक नॉलेज जे आहे ते मजबूत करा. आपला जो सब्जेक्ट असेल पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी, जोही विषय आपण घेतलेला असेल, तर त्याचं बेसिक नॉलेज आपलं कन्सेप्च्युअली स्ट्रॉंग आपण त्यात असलो पाहिजे. तर मग आता त्यासाठी करायचं काय, तर MAची जरी पुस्तकं आपण आपली एकदाची छानपैकी वाचून काढली आणि त्यातल्या कन्सेप्ट समजून घेतल्या, तरी निश्चितच हे PhDच्या एंट्रन्समध्ये खूप उपयुक्त आपल्याला ठरणार आहे. स्टेप 2 असणार आहे रिसर्च मेथॉडॉलॉजीची पुस्तकं वाचा. रिसर्च मेथॉडॉलॉजीवर मराठी, हिंदी आणि इंग्लिश तिन्ही विषयात बाजारात अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यातली बेसिक पुस्तकं तरी आपण वाचली पाहिजेत. रिसर्च मेथॉडॉलॉजी म्हणजे नेमकं काय याची आपल्याला माहिती पाहिजे. आता बऱ्याचशा विद्यापीठांमध्ये MAच्या सेकंड इयरला देखील रिसर्च मेथॉडॉलॉजीचं एक बुक प्रिस्क्राईब केलेलं आहे. त्याचा जरी पुरेसा आपला अभ्यास असला तर हा देखील आपल्याला एंट्रन्स एक्झामसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. स्टेप 3 मागील प्रश्नपत्रिका सोडवा. PhDच्या किंवा पेटच्या ज्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आहेत, तर पेट सुरू झाल्यापासून जवळजवळ कदाचित फक्त पहिली किंवा दुसरी पेट परीक्षा जी असेल ते ऑफलाईन झालेली आहे आणि बाकीच्या एक्झाम्स ह्या ऑनलाईनच झालेल्या आहेत. त्यामुळे प्रश्नपत्रिका खरं तर विशेष उपलब्ध नाहीत, परंतु पेटचा जो सिलेबस आहे तो सेट किंवा नेटच्या सिलेबसला इक्विव्हॅलंट असाच सिलेबस आहे. फक्त पेटची काठिण्य पातळी ही नेट किंवा सेटपेक्षा कमी असते. तेव्हा मग मागील प्रश्नपत्रिका सोडवा असं ज्यावेळी म्हटलं जातं, त्यावेळी आपण सेटच्या मागील प्रश्नपत्रिका देखील सोडवल्यास पेटसाठी आपल्याला ते निश्चितच उपयुक्त असणार आहे. बघा, जेव्हा एम मोठं ठेवू आपण, त्यावेळी त्याच्या जवळपास पोहोचण्याचा आपल्याला निश्चित प्रयत्न करता येत असतो. जर आपण सेट किंवा नेट क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करत असू तर पेट आपण खूप सुलभतेने आणि आपल्याला ते अतिशय सोपं जाणार आहे पेट क्वालिफाय होणं आणि PhDसाठी प्रवेश मिळवणं. त्यामुळे आपल्या सेटच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, नेटच्या प्रश्नपत्रिका आहेत मागील वर्षांच्या, त्या सोडवण्याचा आपण सराव केला पाहिजे. स्टेप 4 असणार आहे UGC नेटचं मटेरियल त्यासाठी वापरा. तसंच जर तुम्ही महाराष्ट्रात असाल तर MS सेटसाठीचं जे मटेरियल आहे, जी पुस्तकं उपलब्ध आहेत, ती आपण या अभ्यासासाठी वापरू शकतो. आणि स्टेप 5 असणार आहे, आपल्याला PhD एंट्रन्स पास झाल्यानंतर लगेचच आपलं रिसर्च प्रपोजल जे आहे ते सादर करावं लागणार आहे. तर ते साधारण कोणत्या विषयावर असावं, विषय एक साधारणतः आपल्याला कोणत्या विषयात इंटरेस्ट आहे त्याविषयी 2, 3, 4 काही साधे विषय आपल्या डोक्यात असले पाहिजेत. तर ह्या स्टेप 5 जेव्हा वापरून आपण प्रिपरेशन स्ट्रॅटेजी ठरवू, तेव्हा यश आपल्याला निश्चितच मिळेल. टाईम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वेळेचं प्रॉपर नियोजन करा. रिसर्च पेपर्स वाचा, नोट्स बनवा, शंका असल्यास गाईड प्राध्यापकांना विचारा. केवळ परीक्षा पास करायची नाही तर दीर्घकालीन कमिटमेंट म्हणून PhD करा. बघा, एंट्रन्स एक्झाम पास होणं त्या मानाने सुलभ आहे, परंतु नंतरचे आपल्याला 3 ते 5 वर्ष किमान यासाठी द्यायची आहेत आणि ते पूर्ण झोकून देऊन संशोधन करायचं आहे. तरच ते फ्रुटफुल असणार आहे आणि तरच त्यातनं आपल्याला यश मिळणार आहे. स्वतः देखील समृद्ध होणार आहोत आणि त्या समवेतच एक सर्वोच्च डिग्री आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे PhD करणं हे 4-6 महिन्याचं, वर्षभराचं वरवरचं कार्य नाही, तर एक दीर्घकालीन कमिटमेंट असणार आहे आणि त्यासाठी आपण प्रिपेअर्ड असू तरच पेटचा विचार करा आणि त्या दृष्टीने नियोजन करा. PhD विषयी काही वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत ते आपण बघूया. PhDचा कालावधी किती वर्ष असतो, तर किमान 3 वर्ष आणि जास्तीत जास्त 6 वर्षापर्यंत आपण एकदा पेट झाल्यानंतर PhD कंप्लीट करणं आवश्यक असतं. एंट्रन्सशिवाय प्रवेश होऊ शकतो का, तर हो. नेट, सेट, JRF, गेट, MPhil असलेले विद्यार्थी यांसाठी एंट्रन्सशिवाय देखील प्रवेशाची संधी उपलब्ध असते.
PhD झाल्यावर नेमकं करिअर कशात करता येतं? फक्त विद्यापीठात किंवा कॉलेजेसमध्ये प्रोफेसर म्हणून का? तर नाही, त्या समवेत युनिव्हर्सिटी प्रोफेसर समवेतच इंडस्ट्री एक्सपर्ट म्हणून किंवा पॉलिसी मेकर म्हणून देखील जॉब आपल्याला PhD नंतर उपलब्ध होऊ शकतो. PhD करताना स्टायपेंड मिळतं का? तर JRF इन्स्टिट्यूशनल फेलोशिप असल्यास मिळतं. प्रत्येकालाच PhD करताना स्टायपेंड मिळत नाही. PhD विषयी जे वारंवार विचारले जात असतात, तर अशा सर्वच प्रश्नांचं समाधान करण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमधून केलेला आहे. या व्यतिरिक्त आपल्याला काही प्रश्न असतील तर निश्चितपणे विचारा. मी माझ्या परीने त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेलच. व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. ज्यांना आवश्यकता आहे अशांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.